नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या भागामध्ये आपण टिळकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नंबर 8 पर्यंतचा पॉईंट पूर्णपणे समजून घेतलं. आता आजच्या या भागामध्ये आपण 9 नंबरचा पॉईंट म्हणजे लखनौ करार याबद्दल माहिती पाहणार आहोत. लोकमान्य टिळक आणि काँग्रेस यामध्ये सर्वप्रथम 1907 मध्ये फूट पडली होती, पण पुन्हा एकदा 1915 मध्ये ॲनी बेझंटच्या मदतीने किंवा ॲनी बेझंट यांनी लोकमान्य टिळकांना काँग्रेसमध्ये पुन्हा आणलं आणि काँग्रेसला एक बळ मिळायला सुरुवात झाली. काँग्रेस एक प्रबळ अशी राजकीय संघटना निर्माण झाली. त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी ओळखलं की ज्या ब्रिटिश सरकारने ज्या हिंदू आणि मुस्लिम असे दोन गट निर्माण केले होते आणि हे दोन गट म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला कमी करण्याचा हा त्यांचा हेतू होता. यासाठी म्हणून त्यांनी मवाळ आणि जहाल ज्या पद्धतीने विचार प्रणाली झाली होती तसंच हिंदू आणि मुस्लिम प्रणाली झाली होती, त्यांना एकत्र बांधण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये त्या काळामध्ये मुस्लिमांसाठी एक संघटना जी मुस्लिम लीग म्हणून स्थापन झाली होती 1906 मध्ये. त्यामध्ये ते आणि 1906 ची मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यामध्ये लखनौ येथे करार झाला, मैत्रीपूर्ण करार झाला आणि त्यामुळे जे काही 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती आणि बंगालच्या फाळणीनंतर हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेषाचं राजकारण करण्याचं काम ब्रिटिशांनी करायला सुरुवात केलं होतं. पण 1906 मध्ये मुस्लिम लीग स्थापन झालं. पुढे त्याचाच परिणाम म्हणजे 1916 मध्ये लखनौ करार झाला. लखनौ या अधिवेशनामध्ये एक मैत्रीपूर्ण संबंध हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाला. सर्व लोक हिंदू मुस्लिमांचे एकत्र येऊन ब्रिटिशाविरुद्ध, ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध, जे फाळणीचं धोरण असेल किंवा बंगालची फाळणी कशा पद्धतीने केली त्याबद्दल किंवा विविध धोरणं असतील, या दोनही गटांनी म्हणजेच हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन स्वराज्य मिळवण्यासाठी एकत्र येऊन कार्य करायला सुरुवात केली. हे कार्य करण्याचा मूळ हेतू लोकमान्य टिळकांचा की भारतातील सर्व जाती धर्मातील लोक हिंदू असेल मुस्लिम असेल एकत्र आले पाहिजे, तेव्हाच ब्रिटिशांना भारतातून बाहेर काढता येईल आणि स्वतःची सत्ता निर्माण करता येईल अशी विचार प्रणाली लोकमान्य टिळकांची होती. म्हणूनच लखनौ करार लोकमान्य टिळकामुळे यशस्वी झाला. आतापर्यंत आपण माहिती पाहिली ती म्हणजेच 9 पॉइंट पर्यंत लखनौ करार आणि शेवटचा एक पॉइंट तो म्हणजे वंगभंग विरोधी आंदोलन. आता हे आंदोलन 1905 ला जे काही लॉर्ड कर्झनने फोडा व राज्य करा या नीतीचा अंगीकार करून बंगालची फाळणी केली होती. त्यावेळेस टिळकांनी तरुण वर्गांना दडपशाहीचा विरोध करावा असं एक आव्हान केलं आणि वंगभंग चळवळ किंवा आंदोलन करण्याचं कारण काय होतं तर तत्कालीन स्थितीमध्ये 1905 मध्ये जी काही बंगालची फाळणी झाली, लॉर्ड कर्झनने कशासाठी केली तर बंगालचा जो काही प्रदेश आहे हे आपल्या महसूल असेल किंवा आपल्या राज्यकारभारासाठी व्यवस्थितपणे सुरळीतपणे त्यावर राज्यकारभार करता यावा, तिथला महसूल जमा करता यावा म्हणून त्या काळामध्ये बंगालमधच्या भागाची विभागणी केली आणि या बंगालच्या भागाची विभागणी केल्यानंतर बंगालचा प्रदेश 2 भागामध्ये विभागला गेला. त्यामध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील जे हजारो वर्षापासून एकत्र राहत आले होते यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम वंगभंग चळवळीच्या म्हणजे जे का बंगालची फाळणी करून कर्झनने केली होती. त्यामध्ये भारतीयांचा विचार कोणताही घेतलेला नव्हता. अशा स्थितीमध्ये या लॉर्ड कर्झनच्या नीतीचा आणि या बंगालच्या फाळणीचा विरोध करण्यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये एक विचार प्रणाली आणि वंगभंग आंदोलन भारतातील सर्व लोक एकत्र यायला लागले. त्यामध्ये हिंदू असतील मुस्लिम असतील या सर्व लोकांनी जी काही बंगालची फाळणी ही योग्य नाही यासाठी म्हणून कार्य करायला सुरुवात केली. त्यामध्ये आता ह्या बंगालची फाळणी ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने केले त्यामध्ये बंगालमध्ये आसाम असेल
बिहार, ओरिसा यांचा समावेश होता, जो बंगालचा प्रदेश होता. त्यातील लोकसंख्येचा विचार करता 8 कोटी लोकसंख्या होती. ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी म्हणून 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्याचे धोरण आखले. त्यामध्ये हिंदू मुस्लिमात फूट पाडावी आणि राष्ट्रीय एकात्मतेवर एक आघात करावा असं ब्रिटिशांची नीती होती. त्यामध्ये पूर्व बंगालमध्ये मुस्लिम संख्या अधिक प्रमाणात देण्यात आली आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदूची संख्या देण्यात आली. ही बंगालची फाळणी करताना भारतीयांचे मत जाणून घेतलं नाही. या हेतू परस्पर 16 ऑक्टोबर 1905 मध्ये बंगालची फाळणी करण्यात आली. ही फाळणी झाल्यानंतर त्याला फाळणीची योजना कार्यान्वित सुद्धा करण्यात आली. त्यावेळेस भारतीय लोकांनी 16 ऑक्टोबर हा दिवस शोक दिन म्हणून साजरा केला. आणि याचं कारण काय होतं, तर जो काही भारतातल्या व्यक्तींची विचारपूस न करता, त्यांच्या मतांचा विचार न करता किंवा त्यांच्या भावनांचा विचार न करता बंगालची फाळणी केली, ही भारतीय लोकांना आवडली नाही. आणि लॉर्ड कर्झन याची तुलना मुघल बादशाह औरंगजेबाशी केली जाते. म्हणजे कर्झन हा दडपशाहीत नीती करणारा व्यक्ती होता. त्यावेळेस तरुण वर्गांना एकत्र आणून या वंगभंग विरोधी आंदोलन करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी एक पाठिंबा दिला आणि त्यांनी सक्रियपणे वंगभंग आंदोलन करण्यास सुरुवात केली. म्हणजे 2 भाग एका प्रदेशाचे करणे म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये परस्पर द्वेष निर्माण करण्याची पार्श्वभूमी ही ब्रिटिशांची आहे. ही पूर्णपणे नष्ट करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये लोकमान्य टिळकांनी दाखवून दिलं. अशा पद्धतीने लोकमान्य टिळकांनी ही वंगभंग चळवळच्या माध्यमातून तरुण वर्गांना एकत्र आणण्याचं काम केलं. हा होता 10 नंबरचा पॉईंट. आणि नंबर 11चा पॉईंट आहे तो म्हणजे होम रूल लीग. आता हा होम रूल लीग बद्दलची माहिती पाहत असताना लोकमान्य टिळक आणि होम रूल लीग यांचा महत्त्वपूर्ण असं एक संबंध आहे. 1915 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याचं काम ज्या व्यक्तीने केले ती म्हणजे डॉक्टर ॲनी बेझंट, जी आयरिश महिला होती. त्यांनी 1915 मध्ये काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांना 1915 मध्ये आणले. आणि 1916 मध्ये महाराष्ट्रात त्याचबरोबर भारतामध्ये अशा विविध संघटना निर्माण झाल्या, ते म्हणजे होम रूल लीगच्या संघटना. या होम रूल लीगमध्ये एक आयर्लंडची किंवा आयरिश महिला त्यांनी स्वातंत्र्य युद्धाची होम रूल ही संकल्पना आयर्लंडमधली होती. आणि ॲनी बेझंट यांनी त्या चळवळीचे माध्यम मद्रास व महाराष्ट्रात या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शाखा निर्माण करायला सुरुवात केली. आणि 1916 मध्ये त्यांचा मूळ हेतू स्वशासन आणि निशस्त्र प्रतिकाराची चळवळ, शस्त्र न वापरता ब्रिटिशांकडून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न या होम रूल लीगच्या माध्यमातून डॉक्टर ॲनी बेझंट यांनी करायला सुरुवात केली. त्यावेळेस मद्रास आणि महाराष्ट्र हे प्रमुख 2 ठिकाण होते. त्यामधलं महाराष्ट्र हे लोकमान्य टिळकांचं एक प्रभुत्व असणारं ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर 1916 मध्ये होम रूल लीगच्या शाखा लोकमान्य टिळकांच्या मदतीने वाढायला लागल्या. आणि ह्या होम रूल लीगचं अंतिम उद्दिष्ट हे स्वशासन, स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करणं, ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेमध्ये राजकारणात सक्रियपणे भाग घेऊन स्वतःची कार्यव्यवस्था किंवा स्वतःच्या व्यवस्थेला एक नवीन भाग म्हणून निर्माण करणं, अशा पद्धतीचं काम तत्कालीन स्थितीमध्ये ह्या होम रूल लीगचं होतं. आणि ह्या होम रूल लीगला महाराष्ट्रामध्ये पाठिंबा देण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी केलं. हे होतं होम रूल चळवळ आणि लोकमान्य टिळकांचा सहभाग, नंबर 11चा पॉईंट. आता नंबर 12चा पॉईंट आहे लोकमान्य टिळकांची चतुर्सूत्री. त्याला चतुर्सूत्री म्हणून पॉईंट आहे. तर लोकमान्य टिळकांनी चतुर्सूत्री सांगितली, ती म्हणजे नंबर 1 स्वराज्य, नंबर 2 बहिष्कार, नंबर 3 स्वदेशी आणि नंबर 4 राष्ट्रीय शिक्षण. चतुर्सूत्री म्हणजे 4
सूत्र सांगितले भारतीयांसाठी आणि त्याचा प्रत्यक्षपणे अंगीकार केला जावा या उद्देशाने त्यांनी चतुर्सूत्री मांडली. त्यामध्ये सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची जी चळवळ आखली त्यावेळेस कलकत्ता अधिवेशनामध्ये ही चतुर्सूत्री मान्यसुद्धा करून घेतली होती काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. पण हे अधिवेशनामध्ये मान्य केलेली चतुर्सूत्री पूर्ण दीर्घकाळ टिकू शकली नाही. त्यामुळेच पुढे त्याचाच परिणाम म्हणजे 1906 मध्ये चतुर्सूत्री मान्य झाली. 1907 मध्ये सुरत येथे काँग्रेसची फूट पडली आणि जहाल आणि मवाळ हे दोन गट निर्माण झाले. पण लोकमान्य टिळकांनी जी चतुर्सूत्री मांडली होती ती प्रत्यक्षपणे राबवण्यासाठी जहालवादी नेत्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यामध्ये नंबर 1 ची चतुर्सूत्रीचा घटक म्हणजे स्वदेशी. आता स्वदेशी चळवळीचा हेतू देशी व्यापार उद्योगधंद्यांना विकास करणे हा मूळ हेतू होता लोकमान्य टिळकांचा. कारण ब्रिटिशांनी देशातील सर्व उद्योगधंदे नष्ट केले होते. भारतातील कच्चा माल विदेशात घेऊन जाणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, त्याचबरोबर तोच माल पक्का झाल्यानंतर भारतात आणणे आणि विक्री करून त्यातला मोबदला जो मिळतो तो पुन्हा ब्रिटिश सरकार घेऊन जात होतं. अशा पद्धतीने भारतातला कच्चा माल आणि भारतातली संपत्ती ही ब्रिटिश तिजोरीमध्ये जात होती. त्यामुळे भारतातले छोटे लघु उद्योग, कुटीर उद्योग, छोटे मोठे उद्योग डबघाईला आले आणि बंद पडले. त्यामुळे भारतीय लोक बेकारीचे संकट आले. त्यांना ब्रिटिशांच्या मिलमध्ये काम करण्याची वेळ आली. ब्रिटिशांनी काही कालखंडानंतर भारतामध्ये सुद्धा कंपन्या आणल्या आणि अशा कंपन्या भारतामध्ये वाढू लागल्या आणि ह्या कंपन्यामध्ये काम करायला सुरुवात ही भारतातली व्यक्ती करायला लागली. त्यावेळेस या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपला भारतातला पैसा बाहेर न जाता भारतातले उद्योगधंदे नष्ट न होता याच ठिकाणी राहावं यासाठी म्हणून लोकमान्य टिळकांनी जे उद्योगधंदे चालू होते ते आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते अशा लोकांना स्वदेशीची वस्तूचा वापर करणे, अशा उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या वस्तू वापरण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचबरोबर टिळकांनी स्वतःच्या वर्तमानपत्रासाठी भारतीय जो काय भारतामध्ये निर्माण होतो, भारतीय उद्योगधंद्याच्या माध्यमातून लोकांपासून निर्माण होतो ते कागद वापरायला सुरुवात केलं. त्याचबरोबर 1903च्या कालखंडामध्ये त्यांनी एक पैसा फंड नावाचं एक आंदोलन सुरू केलं. त्या माध्यमातून उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी काम केलं. एकमेकांना जे उद्योगधंदे बंद पडले ते चालू करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलं आणि अशा पद्धतीने स्वदेशीचा जे काही गिरण्या असतील किंवा उद्योगधंदे जे स्वदेशी माल असेल, स्वतःच्या देशामध्ये निर्माण होणारा माल हा वापरला पाहिजे. त्यामुळे भारतामध्ये मुंबई येथे ज्या काही उद्योगधंदे होते त्यामध्ये स्वदेशीचा अंगीकार आणि नवीन तत्व अंगीकार करण्यास सुरुवात झाली. अशा पद्धतीने स्वदेशीचा अंगीकार भारतातल्या विविध मुंबईप्रमाणेच अनेक ठिकाणी व्हायला लागला. भारतातल्या वस्तू भारतातले व्यक्ती वापरायला लागले. त्यामुळे ब्रिटिशांच्या व्यवसायावर काही प्रमाणात एक फरक पडायला सुरुवात झाला आणि भारतीय लोकांचे उद्योगधंदे वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे असे उद्योग वाढले जातील असा हेतू घेऊन स्वदेशीचा अंगीकार करायला सुरुवात केली. हे होतं स्वदेशी. नंबर 1च्या चतुर्सूत्रीमधला एक घटक. नंबर 2 आहे बहिष्कार. आता बहिष्कार म्हणजे परकीय वस्तूचा त्याग करणे. आता बहिष्कार या असतापुढे स्वदेशीचा स्वीकार होता, म्हणजे स्वदेशीचा स्वीकार करायचा आणि विदेशी मालाचा बहिष्कार करायचा. आणि अशा स्थितीमध्ये जी अर्थव्यवस्था ब्रिटिशांची होती ती कोलमडू लागली. टिळकांची बहिष्काराची कल्पना ही विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकण्यापुरतीच मर्यादित नव्हती. म्हणजे फक्त कापड वापरायचं नाही एवढंच मर्यादित नव्हती, तर त्यामध्ये ब्रिटिशांना शासन करण्यासाठी मदत करायची नाही. जे काही शासन व्यवस्था असेल ह्या शासन व्यवस्थेमध्ये मदत करायची नाही. त्यांना न्यायासंबंधी जे काही तक्रारी असतील त्या तक्रारी ब्रिटिशांच्या न्यायालयात न्यायचं नाही. ब्रिटिशांचा कर वसूल करायचा आहे त्यावेळेस मदत करायची नाही. ब्रिटिशांच्या ज्या काही शाळा असतील त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. अशा या धोरणामुळे टिळकांच्या बहिष्कार चळवळीची जी व्याप्ती आहे ही ब्रिटिशावर फार मोठा दुष्परिणाम निर्माण करणारी ठरली. त्यामुळे नवीन संस्था निर्माण झाल्या, नवीन कापड गिरण्या निर्माण झाल्या. त्याचनंतर अनेक वस्तूच्या निर्मिती भारतामध्येच व्हायला लागल्या आणि भारतातल्याच वस्तू
वापरण्यास सुरुवात झाली आणि विदेशी वस्तूचा बहिष्कार करण्यास सुरुवात झाली. हे होतं नंबर 2चं, म्हणजेच बहिष्कार या अस्त्र. तत्कालीन स्थितीमध्ये ज्या चतुर्सूत्री होती हे दुसऱ्या प्रकारचं अस्त्रशस्त्र म्हणून वापरलं जाऊ लागलं की ब्रिटिशाविरोधात. नंबर 3चं आहे ते राष्ट्रीय शिक्षण. आज टिळकांनी स्वदेशी व बहिष्काराच्या चळवळीबरोबरच राष्ट्रीय शिक्षणालाही पुरस्कार केला किंवा उत्तेजन दिलं. त्या काळात ज्या शाळा महाविद्यालय होती ती सरकारच्या नियंत्रणाखाली होत्या. ब्रिटिश ख्रिश्चन मिशनरीच्या अंतर्गत शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पाश्चिमात्य शिक्षणाचा अंगीकार केला जायचा, त्याचं शिक्षण दिलं जायचं. त्यामुळे जे भारतातलं राष्ट्रीय संस्कृती, भारतातली जी संस्कृती, धर्म, इतिहास, देशप्रेम याबद्दल विचार त्यांना मिळायचे नाही. म्हणून शासकीय शाळाऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापण्यास निर्माण झाला. त्या राष्ट्रीय शिक्षणामध्ये राष्ट्रजागृती व राष्ट्र निर्मितीला प्रोत्साहन देणारे विषय शिकवले जाऊ लागले आणि त्या माध्यमातूनच भारतामध्ये नवीन शाळा निर्माण व्हायला लागल्या आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून अनेक तरुण वर्ग किंवा मुलांना शिक्षण मिळायला लागले. पुढे लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये 1906 मध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या टिळकांनी सुरुवात केलं आणि त्याला 20,000 रुपये देणगीसुद्धा देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. त्याचबरोबर या राष्ट्रीय शिक्षणामध्ये शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषेतून देण्यात यावे. त्याचबरोबर परकीय भाषा जी काय इंग्रजी भाषा आहे याचं सुद्धा शिक्षण दिलं जावं. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षणाला सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, ही लोकमान्य टिळकांचं राष्ट्रीय शिक्षणाबद्दल हेतू होता. त्यामुळे भारताची संस्कृती, विचार, भारताचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि एक राष्ट्रीय चळवळाला प्रोत्साहन देणारा बाब निर्माण होईल, ही महत्त्वाकांक्षा लोकमान्य टिळकांची होती. हे झालं 3 नंबरचा राष्ट्रीय शिक्षण, हे एक माध्यम चतुर्सूत्र. आणि नंबर 4चं होतं ते स्वराज्य. टिळकांनी जे स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे 3 तत्व अंगीकारलं, त्याच्यामधला हा शेवटचा घटक म्हणजेच चतुर्सूत्रीमधला स्वराज्य. आता चतुर्सूत्री कार्यक्रमात स्वराज्याचा उल्लेख लोकमान्य टिळकांनी केला असला तरी ते स्वराज्य हे साधन नव्हते, ते एक साध्य होतं. तर स्वराज्याचा अर्थ स्वातंत्र्य असला तरीही टिळकांनी स्वराज्याचा एवढाच अर्थ अभिप्रेत नव्हता की स्वराज्याशिवाय कोणताच विकास होत नसल्यामुळे आमच्या देशाची सत्ता आमच्या हातात असली पाहिजे, त्यासाठी देशाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास त्या माध्यमातून केला जाईल, हे टिळकांचं मत होतं. तर स्वराज्याची जी चळवळ यशस्वी करण्यासाठी स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाचा जर पुरेपूर वापर केला तरच भारताला स्वराज्य मिळेल आणि तरुण वर्ग जो काही स्वराज्याची संकल्पना पुढे घेऊन येईल. ज्या पद्धतीने जहालवादी चळवळीमध्ये प्रखरपणे विचार मांडण्याचं काम लोकमान्य टिळक आणि अन्य जे काही जहालवादी नेत्यांनी करायला सुरुवात केलं, त्याच पद्धतीने स्वराज्य हे अंतिम उद्दिष्टे हे लोकमान्य टिळकांच्या विचाराचं होतं. हे होतं स्वराज्य अंतिम उद्दिष्टे, हे चतुर्सूत्रीमधला 4था घटक. तर या आतापर्यंत जो भाग बघितला तो लोकमान्य टिळकांच्या जन्म, बालपण आणि त्यांचं कार्य, हे पूर्णपणे माहिती आपण पाहिल्यानंतर आपल्याला लोकमान्य टिळकांच्या कार्याचं मूल्यमापन करताना किंवा त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पाहत असताना भारताच्या राष्ट्रीय चळवळीतील जे काही जहाल विचारसरणीचे प्रमुख नेते म्हणून लोकमान्य टिळकांचे फार मोठे कार्य आहे. टिळकांनी देशाच्या ज्या काही तरुण पिढीला किंवा जनतेला एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून दिली. ते एक कुशल संघटक म्हणून सुद्धा होते. त्याचबरोबर ते एक संघटक, त्याचबरोबर कर्मयोगी म्हणून सुद्धा ओळखले जातात. आणि लोकमान्य टिळकांनी राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा कार्य केलं, सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्य केलं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये लोकमान्य टिळक हे भाषातज्ञ आणि गणिततज्ञ म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्याचबरोबर जे इतिहासाचे एक संशोधक म्हणून ओळखले जातात. आर्याबद्दल मत मांडताना
त्यांनी विचार मांडले. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वावर विचार मांडताना ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल नावाच्या लेखकाने लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्वाचा बद्दल मत मांडताना त्या काळामध्ये भारतीय असंतोषाचे जनक म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये त्यांची गणना केली जाते. हे गांधीजीच्या विचाराला किंवा गांधीजीच्या तत्वांचा पुढे त्यांनी ह्याच तत्वाचा विचार महात्मा गांधींनी 1920 नंतर म्हणजे लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महात्मा गांधी यांच्याकडे पूर्णपणे काँग्रेसची प्रभुत्व निर्माण झालं. अशा पद्धतीने हे टिळक हे जहालवादी नेते म्हणून आणि काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एक नेते म्हणून उदयास आले होते. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण जे काही राहिलेला घटक म्हणजेच जहालवादी नेते बिपिनचंद्र पाल याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.